माझं शिक्षण. भाई साहब. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे माझ्या तिसऱ्या व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी पण मला वाटते, कारण मी हे सिटी सोडून दुसऱ्या सिटीमध्ये चाललो आहे, जी सिटी खूप फेमस आहे. सगळ्यांनी ते रीलवरती वगैरे बघितलं आहे आणि मी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये सांगणार आहे की कसं आहे, काय आहे इथे, काय काय सगळं ते हॅरी पॉटर वगैरे सगळं तुम्हाला समजेल. हा व्लॉग जस्ट तुम्ही पुढे कंटिन्यू बघत राहा. खूप खूप मजा येणार आहे. 3 दिवस चाललो आहे मी तिकडे, ट्रेननी चाललो आहे. कसं जाणार आहे प्रवास, जाताना जर्नीमध्ये काय काय दिसणार आहे सगळं शेअर करेल. इकडचे ट्रेन कशा असतात वगैरे, आणि बाकी त्या सिटीबद्दल तर खूप मोठा व्लॉग होणार आहे आणि खूप मस्त व्लॉग होणार आहे. तुम्ही जस्ट कंटिन्यू बघत राहा. Please listen for further announcements. We apologise for the disruption to your journey today. For customers travelling to Preston, your next direct Avanti West सो हे Coast मागे service जे is बघितले now तुम्ही आता, expected to be ते the आपलं स्टेशन आहे, 1927 रेल्वे to स्टेशन आहे Edinburgh इथलं. departure. तर मी सिनारिओ काय आहे, तर मी ट्रेन पकडली तिथून आणि ट्रेनमधून मग चाललो होतो. आणि असं होतं की ट्रेनमध्ये वायफाय होतं पण ते सुरू होत नव्हतं, म्हणजे ते प्रॉपर रेंज नव्हती येत त्याला. तर मी असंच विचार करत बसलो होतो, बाहेर बघतोय, खूप भारी दिसत होतं सगळं. आणि मग ते बघत बघत असेच माझे थॉट चालत चालत गेले, ओव्हर थिंक करायला लागलो. काही सगळ्या गोष्टी रिअलाईज व्हायला लागल्या मला. मग त्याच्यामधून एक गोष्ट आहे जे मला शेअर करायची आहे, ते तुम्ही ऐका आता. आत्ता आम्ही इथून ट्रेन पकडली आहे. आम्ही म्हणजे दुसऱ्या स्टेशनला गेलो, तिथून उतरलो आणि आता ही ट्रेन पकडली आहे आणि आता चाललो या ट्रेनमधून. हे काय जॅकेट जरा त्रास द्यायला लागले मला, पण ठीक आहे. थंडी आहे इकडे, 10 डिग्री 9 डिग्री सेल्सिअस आहे टेम्परेचर. मी कुठे काय बोलतो तर हां, तर त्या एक थॉटसाठी मी इथे आले आणि मला ते बोलायचं सगळ्यांसमोर यूट्यूबवरती इकडे या ब्लॉगमध्ये माझ्या, की मी लिटरली सांगतो, मला सगळ्यात जास्ती थँक्यू माझ्या पप्पांना बोलायचं आहे. कारण भाई, म्हणजे त्यांच्याशिवाय ते इम्पॉसिबल होतं मी इकडे येणे. बट जस्ट एक काय फील होत होतं की भाई काय लाईफ दिली आहे. म्हणजे लिटरली मी जे बघतोय मला हे पटत नाही आहे की मी इथे आलो आहे आणि असं बघायलो आहे. इतक्या दूर आलो आहे मी, खूप दूर आहे इंडियाच्या, आणि ते मला खूप भारी वाटते. जस्ट एक लाईफ आहे. मी विचार केला लास्टपर्यंत की भाई शेवटी जाणार आहे आपण, असं होणार आहे तसं होणार आहे. आणि हे जे बघितलं आत्ता, म्हणजे एक्सपिरियन्स घेत राहिलं पाहिजे. असं कळतं तुम्हाला सगळं की काय चाललं आहे, काय नाही, कसं वागायचं, असं वगैरे सगळे ओव्हरऑल. बट जस्ट मला थँक्यू बोलायचं होतं माझ्या पप्पांना. थँक्यू सो मच बाबा. म्हणजे खूप खुश आहे मी. आणि दुसरी गोष्ट, मला याच्यासोबत असं पण वाटतं की मला पण हे तुम्हाला दाखवायचं आहे आणि मी दाखवेल नक्की. माझे 100% देऊन मी नक्की तुम्हाला इकडे घेऊन येणार आणि दाखवणार. मग आपण तिकडे जाऊ आणि मग आपण तिकडचं बाकी सगळं आपली लाईफ जगू. जस्ट हे छोटा मुवमेंट शेअर करायचा होता. आणि हे असं का पकडले, तर माझ्याकडे माईक नाही, सो मी हे एअरबड्सचा माईक वापरते, इयरबड्सचा. सो काय नाही, खूप खुश आहे जस्ट. आणि खूप शिकतो आहे खरं तर. म्हणजे एकटं चाललो आहे ना, असं वाटतं एकटा चाललो आहे. कॉन्फिडंट होत चाललो आहे हळूहळू. आणि तो कॉन्फिडन्स बिल्ड होतो आहे मनामध्ये. आणि आता चांगलं वाटतं एकटं एकटं सगळं मॅनेज करायला, गोष्टी शिकायला लागलो आहे. सो असंच आम्ही बोलत बोलत मी असंच आलो आणि आमची ट्रेन पोचली जिथे आम्हाला जायचं होतं तिथं. सो हे आम्ही एडिनबर्गमध्ये पोचलो आहे आणि इथून आता आम्ही सरांच्या घरी जाणार होतो. सो त्यासाठी आम्ही कॅब बुक केली आणि आम्ही कॅबमधून चाललो होतो मग. आणि लेट्स कंटिन्यू. मग हा व्लॉग पुढे मी उद्या सकाळपासून कंटिन्यू करेल. लेट्स गो, बाय. स्वागत आहे मित्रांनो. काय तुम्ही बघू शकता, हे काय आहे, म्हणजे आम्ही आत्ता एडिनबर्गमध्ये पोचलो आहे आणि आता जाणार आहे थोड्या वेळामध्ये सिटी बघायला.
बट हे जे इथे राहिलंय सरांचा हे घर आहे मागे. भाई काय एरिया आहे हा. भुका लागलं माझ्याकडे कुत्रे. असलं भारी दिसते हे बघा की कसलं आहे. काय स्वच्छता आहे प्रॉपर सगळं. रस्त्याच्या आतमध्ये काय घाण नाही काय नाही. असं वाटते की भाई सगळ्या मित्रांचे जर घर इकडे असते असे साईडला काय मज्जा केली असते आपण. पण ठीक आहे मस्त आहे सगळं फिरतोय. आता बघू सिटीमध्ये गेल्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करतो. तिकडे बघू आपण सिटी कशी आहे काय. तर आता आम्ही चाललो होतो सरांच्या घराकडून एडिनबर्गला सिटीमध्ये म्हणजे प्रॉपर. सो जाताना तुम्ही रोड बघू शकताय. हे किती मस्त दिसतंय. दोन्ही साईडला येल्लो कलरचे फुलं लावले आणि इतकं भारी वातावरण झाले. आणि आता आम्ही सिटीमध्ये एंटर करेल. तर आपण सिटीमध्ये पोचलो आहे आणि हे सिटीचा एंट्रन्स आहे. तुम्ही राईट साईडला ट्रेन बघू शकता जी रोडवरती चालली आहे ट्रेन. तिला इकडे ट्रॅम्स असं बोलतात. तिला तुम्ही सिटी ट्रेन पण बोलू शकता कारण ती फक्त सिटीमध्येच घुमत असती. आणि तुम्ही बघू शकता किती भारी दिसायला लागले. असे मस्त त्या स्पीडनं चालत जाते. सो चालले आणि आता एक पहिला स्पॉट बघतो आम्ही. ते जे इथे कोणतरी ऑथर होता त्याने त्याच्यासाठी हे बनवलं आहे. आणि हे वरती बघू शकता मागे हे बघा इकडे दिसते. हां तर हे आहे ते. थांबा 2 मिनटं मी तुम्हाला प्रॉपर व्ह्यू दाखवतो त्याचा. सॉरी मागे बघू शकता तुम्ही. हे बघा या ब्रिजवरती उभारून सगळे फोटो काढता दिसतंय मागे या. सो आता आपण इथे फोटो काढू मस्त आणि मग आपला व्लॉग कंटिन्यू करू. 1 मिनिट थांबा वरती जाऊन दाखवतो. हे बघू शकता मागे इतकं भारी दिसतंय. आता आपण आलोय नवीन प्लेसवरती. हे मागे बघू शकता तुम्ही. हे बघा याला बोलता रॉयल माईल. तर रॉयल माईल काय आहे काय माहिती नाही मला. आलोय मी बघायला लागलोय. तुम्ही पण बघून घ्या. हे असं दिसतंय. खूप मस्त बांधलेलं आहे आणि खूप गर्दी आहे तिथे. लोक काहीतरी करतात तिकडे. आम्ही चाललोय पुढे असंच बघत. खूप मस्त दिसते हे बिल्डिंग. आणि बाकी काय माईल आहे का आहे काय माहिती नाही. ठीक आहे बघून घ्या फक्त एन्जॉय करा. बाकी गर्दी बघू शकता मागे खूप गर्दी आहे आणि चाललंय मस्त चालत. लेट्स गो. What's your name? Where are you from, Matthew? Oh, you're English. Oh, bloody hell. It's okay. We'll give the knife to somebody else. I'm kidding. I'm Canadian. I don't give a shit. Do what you want, England. या सिटीमध्येच आहे. आम्ही सगळीकडे फिरतोय आणि मी ज्यांच्यासोबत आलोय त्यांचं तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो. या की सर या साईडला. सो हॅलो बोला. सो हे प्रज्वल सर आहेत माझे सिनियर आहेत आणि आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. आणि सर आत्ता इकडे शिफ्ट झाले. त्यांना फुल टाईम जॉब भेटला एडिनबर्गला. सो त्यांच्यासोबत मस्त फिरायला आले. तर हे माझे सिनियर आहेत कॉलेजमधलेच आणि खूप चांगले आहेत ते आणि मला खूप सपोर्ट करतात ते. म्हणजे ओव्हरऑल सगळंच गाईड करतात. तर आत्ता आम्ही इकडून चाललो होतो. तर हे पुढे जे दिसते तुम्हाला ते युनिव्हर्सिटी ऑफ एडिनब्रा आहे. सो एडिनबर्ग ते आतमध्ये पूर्ण जे दिसतंय ते सगळं युनिव्हर्सिटीचा एरिया आहे. आणि आत्ता आपण मेन स्ट्रीटला आलो आहे जे माझी फेवरेट आहे. सो बघू शकता तुम्ही काय आहे ते. या स्पॉटचं नाव आहे विक्टोरिया स्ट्रीट. मागे बघू शकता. थांबा एक मिनिट दाखवतो. इतकं सुंदर दिसते हे स्ट्रीट. खूप मस्त दिसते खूप. बघू शकता तुम्ही.